जय भीम, नमस्कार. रेसिपीज ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज बघा मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे. या झाडावरच पिकलेल्या लालवाल्या मिरची आहेत. या मिरचीपासून आपण आज खूप छान ठेचा बनवू आणि तुम्ही पण बघा कशा नवीन पद्धतीने आपण ठेचा बनवणार आहोत. या मिरची जवळपास अर्धा किलो आहेत आणि याला छान धुवून पंख्याच्या हवेमध्ये याला सुकवून ठेवलेलं आहे. हे बघा, आता ही मिरची आपण याला असे 2 तुकडे करून मिक्सरमधून काढून घेऊ. आता या मिरचीमध्ये आपण लसूण पण टाकलेला आहे आणि अर्धा किलो मिरचीसाठी जवळपास 1.5 पाव लसूण आणि गंजामध्ये बघा अर्धा पाव तेल गरम करून घेतलेलं आहे. याला आता आपण बारीक करून घेऊ. हे बघा, आता कोमट तेलामध्ये आपण 1 चम्मच मोहरी घातलेली आहे. हे बघा, आता मोहरी अशी तळतळली आहे. आता यामध्ये आपण हा जो मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा होता, आता हा आपण यामध्ये घालणार आहोत. हे बघा, एवढं तेल गरम असताना तुम्ही मिरचीचा ठेचा घाला. हे बघा, आता आपण यामध्ये तेलामध्ये मिरचीची जे पेस्ट बनवली होती ती यामध्ये घातलेली आहे. आता यामध्ये चवीपुरते मीठ थोडं जास्त घालावं लागते, कारण नाहीतर मिरची आपला ठेचा तिखट होणार. मी जवळपास 3 चम्मच छोट्या चमच्यानं मीठ घातलेलं आहे. बघा, आता हे छान तेलामध्ये मिक्स झालेलं आहे. याला आता आपण 15 ते 20 मिनिट मंद आचेवर याला शिजवून घेऊ. याला अधूनमधून ढवळावं लागते, नाहीतर हे बुडाला लागेल. हे बघा, आता जवळपास 20 मिनिट होत आले. ही मिरच्याची पेस्ट या तेलामध्ये खूप छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. आपण याला थोडं थंड करून घेऊ आणि यामध्ये 1 पूर्ण लिंबू पिळून घेऊ. लिंबाचा रस टाकल्याने याचा तिखटपणा थोडा कमी होतो, त्यामुळे लहान मुलंसुद्धा हा ठेचा खाऊ शकतात. बघा, आता हा ठेचा थंड झालेला आहे आणि यामध्ये आपण 1 लिंबू आहे आणि हा अर्धा किलो मिरचीचा ठेचा आहे. यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊ. लिंबू पिळल्यामुळे थोडा ठेच्याचा तिखटपणा कमी होतो. लिंबामधील बी आपण आधीच बाजूला करावं लागते, हे जास्तच होतं. बघा, आता याला छान मिक्स करून घेऊ आणि या बरणीमध्ये आपण भरून ठेवू शकतो. 2 ते 3 महिने हा ठेचा खूप चांगलाच राहतो. याप्रमाणे आपण भरून घेऊ. बघा किती सुंदर झाला आहे हा ठेचा. असा हा मिरचीचा ठेचा पूर्ण तयार झाला आहे. हा ठेचा आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत पण खाऊ शकतो. चवीला हा खूप सुंदर लागतो. त्यामुळे सर्वांनी असा ठेचा बनवून बघा आणि खाऊन बघा. तुम्हाला पण तो ठेचा नक्की आवडेल. बघा, हा ठेचा किती सुंदर दिसत आहे. याला आता आपण झाकण लावून बाहेर ठेवू शकतो. याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. हा असाच रूम टेम्परेचरला पण चांगला राहतो. तुम्ही पण हा व्हिडिओ बघून पण असा ठेचा बनवून खाऊ शकता. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.